Hello everybody, Om Sairam. My name is Yashasvi Sachin Vani. So, as I told you last Sunday that today I am going to take an interview of a person who has great achievements in very little period of time and very small age. So, he is the president of Kranti Yuvak Mandal Shirdi, district president of Bharatiya Janata Yuva Morcha, then vice president of Bharatiya Janata Yuva Morcha Maharashtra state, and now he is the trustee of Sri Sai Baba Samsthan Shirdi. He is also the university representative of KGS College, Kopargaon. Yes, he is my lovely uncle, Shri Sachin Bhagwatrao Tambe. Namaste, Om Sairam. So, let's start our Sunday talk with him. तर मामा, माझा पहिला क्वेश्चन असा आहे की आपल्या सगळ्यांनाच लक्षात ठेवायला पाहिजे एका सक्सेसफुल बिझनेसमॅन किंवा कोणत्याही माणसामागे पहिली त्याची फॅमिली उभी राहते. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीबद्दल काय सांगाल? निश्चितच जर बेटा असं आहे की आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याबरोबर आपल्याला आपल्या फॅमिलीचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे आणि फॅमिलीच्या सपोर्टबरोबर चांगल्या मित्रांचंही सहकार्य असणं फार गरजेचं आहे, त्यांचं पाठिंबा असणं फार गरजेचं आहे. मग ते राजकीय फील्ड असो, व्यावसायिक असो किंवा अन्य कुठलंही फील्ड असो, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या घरच्यांबरोबर चांगल्या मित्रपरिवारांचा पाठिंबा असणं फार गरजेचं आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे निश्चितच तू जर मला हा जो प्रश्न विचारला आहे की तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला सहकार्य कसं आहे, तर निश्चितच माझ्या फॅमिलीबरोबर माझ्या मित्रपरिवारांचा फार मोठा पाठिंबा आणि सहकार्य मला कायमच माझ्या क्षेत्रामध्ये मिळालेलं आहे आणि ते मिळत आहे. हो या. तर मामा, मी तुमचा आता स्टडी केला आहे इतका, तर त्याच्याने मला कळतं की तुमच्या फॅमिलीमध्ये अजून तरी कोणताही पॉलिटिकल बॅकग्राऊंड असा नाही आहे. पण तुमच्या मनात असा विचार का बरं आला की पॉलिटिक्स तुमच्यासाठी बनलेलं आहे? असं आहे की क्षेत्र कुठलंही तुम्ही निवडा, परंतु त्या क्षेत्रामध्ये जात असताना अनेकदा मी ज्या क्षेत्रामध्ये आहे ते तर सगळ्यात अगोदर म्हणजे पॉलिटिकल क्षेत्र आहे. परंतु पॉलिटिकल क्षेत्र जरी असलं तर अनेकांच्या मनामध्ये या पॉलिटिक्सबाबत अनेक विचार आहेत. कोणी याला चांगलं म्हणतं, अनेक जण याला वाईटही म्हणतं. परंतु हा जो विषय आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगल्या माणसांची फार गरज असते. हे बघ, तर त्या चांगल्या लोकांना त्या क्षेत्रामध्ये गेल्याशिवाय ते क्षेत्र चांगलं होऊ शकत नाही. म्हणून मी ज्या विचाराने वाढलो, ज्या विचारामध्ये मोठा झालो, तो विचार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, म्हणजेच RSSचा. हा विचार घेऊन त्या ठिकाणी आम्ही तयार झालो. तू जसं विचारलं की माझ्या घरामध्ये कुठल्याही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही, निश्चितच माझ्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं मला पॉलिटिकल बॅकग्राऊंड 100% नाही. परंतु या विचाराच्या जोरावर मी ज्या विचारामध्ये काम करतो त्या विचारामध्ये कर्तृत्वाला प्राधान्य आहे. मी जे माझं कर्तृत्व सिद्ध केलं तर मला ते मिळणार, म्हणजे अशा विचारामध्ये मी काम करतो. याच्यामध्ये सर्वप्रथम काय आहे या विचारामध्ये, तर आमच्यासाठी देश सर्वप्रथम आहे, देशाचं हित सर्वप्रथम आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे की मी ज्या संघटनेमध्ये काम करतो ती संघटना आमच्यासाठी महत्त्वाची, आणि तिसऱ्यांदा मी, म्हणजे अगोदर आमच्यासाठी राष्ट्र, त्याच्यानंतर माझी संघटना आणि त्याच्यानंतर लास्टला मी. म्हणजे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे आपल्या क्षमतेने संपूर्ण काम करायचं आणि त्या क्षमतेच्या आधाराने आपल्याला जबाबदारी बरोबर मिळत असते. अशा पद्धतीने ज्या संघटनेमध्ये, या विचाराच्या संघटनेवर मी काम करतो, म्हणून मला असं वाटतं की मला कुठल्याही पॉलिटिकल बॅकग्राऊंडची मला गरज कधी वाटली नाही, कारण की या पक्षाने माझ्या क्षमतेनुसार मला योग्य वेळी योग्य जबाबदारी दिलेली आहे. तर अगदीच तुम्ही खरंच बोलला आहात. तर पुढचा प्रश्न असा आहे की आत्ताच मी सांगितलं तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये की तुम्ही शिर्डीमधला हा जो मोर्चा काढलेला आहे, मग भारतीय जनता मोर्चा, युवा मोर्चा, ह्याच्या तुम्ही साथ देत आहात. तर ह्याच्याने तुम्ही गल्लीतून स्टार्ट करून तुम्ही एका चांगल्या पॉलिटिकल स्टेटमध्ये पोचला आहात, तो आहे दिल्ली. तर तुमचा हा प्रवास कसा होता? आता हा जो तू प्रश्न विचारला अतिशय योग्य विचारला आहे.
सुरुवातीला आम्ही शिर्डी शहरामध्ये क्रांतियोग मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी शिर्डीमध्ये काम केलं. क्रांतियोग मंडळाच्या माध्यमातून अनेक माझे मित्र याच्यामध्ये बरोबर आहेत किंवा होते. त्या सगळ्या मित्रांनी आम्ही सर्वांनी येऊन एकत्र ठरवलं, कारण हे माझ्या एकट्याचं काम नाही, हे सगळ्या आमच्या मित्रपरिवारांनी केलेलं हे सगळं काम आहे. की त्या क्रांतियोग मंडळाच्या माध्यमातून आम्ही असा एक विचार केला की शिर्डी शहरातील जास्तीत जास्त निर्व्यसनी तरुणांना एकत्र करायचं, त्यांना व्यसनापासून दूर ठेवायचं, त्यांना चांगल्या कामामध्ये आणायचं. अशा प्रकारचा विचार घेऊन बेटा आम्ही हे सगळं काम सुरू केलं आणि त्याला योग्य स्वरूप मिळत गेलं. हळूहळू चांगली संख्याही वाढली, एक चांगल्या प्रकारचं क्रांतियोग मंडळाचं नाव झालं. प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करू लागलं आमचे मित्रपरिवार. आणि तसाच मी राजकीय क्षेत्रामध्ये आलो आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना मी अगोदर तालुक्यामध्ये काम केलं, नंतर जिल्ह्यामध्ये काम केलं आणि आता मला या ठिकाणी आपल्याच कर्तृत्वाच्या जोरावर किंवा आपल्या सगळ्या कामाच्या जोरावर मला आज प्रदेशामध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. हे काम करत असताना मला सगळ्यात मोठी जर संधी कुठली दिली असेल तर ती म्हणजे साईबाबा संस्थांमध्ये काम करण्याची. हो, खरंच. तर आपने मतलब आप शिरडी साई बाबा संस्थान के ट्रस्टी हैं, तो आपने भक्तों को या फिर वहाँ जो काम करते हैं उनको क्या सुख सुविधा आप देना चाहते हैं और आपने दिए हैं? ऐसा है कि मेरा कार्यकाल जो है साईबाबा संस्थान का वो बहुत ही कम रहा, लेकिन मैंने सोचा था कि साईबाबा संस्थान की ये जो जिम्मेदारी मुझे जब दी गई थी हमारे राज्य के यशस्वी मुख्यमंत्री जो कि अभी विरोधी पक्ष नेता है देवेंद्र जी फडणवीस ने, तो देवेंद्र फडणवीस जी ने जब हमें ये जिम्मेदारी, तो हम लोगों ने सबसे पहले ये बात फाइनल कर दी थी कि अगर हमें इस अच्छे काम के लिए अगर चुना गया है तो उसमें पूरे डेडिकेशन से काम करना है. और काम क्या करना है कि हमें जिस काम के लिए चुना गया वही काम करना है. तो हमें साईं बाबा संस्थान का ट्रस्टी बनाया है, तो हमारी ये जिम्मेदारी बनती थी कि हमने जो भी डिसीजन करना है वो साईं बाबा और साईं भक्त इनको सेंटर में रख के डिसीजन करना है. और हमने जो भी डिसीजन किए हैं वो सारे डिसीजन जो है मुझे ऐसा लगता है कि भक्तों के जो अच्छाई के लिए है या भक्तों की सुविधा के लिए वही हमने डिसीजन किए हैं. और साथ ही साथ मैं आपको बताऊंगा कि हमारे टर्म में जो भी काम हुआ है वो पथदर्शी और पारदर्शी हुआ है. मतलब मेरे को ये कहना चाहूँगा कि हमें जिस काम के लिए चुना गया है वो हमें साईं बाबा का आशीर्वाद था. और साईं बाबा का आशीर्वाद अगर भक्तों को सुविधा देके अगर मिलता है तो मुझे ऐसा लगता है कि भक्तों को सुविधा मिलने के बाद ही साईं बाबा का जो आशीर्वाद वो मिलता है. उस प्रकार से हमने वहाँ पर काम किया. तो आप कुछ एग्जाम्पल्स दीजिए, जैसे आपने कुछ किया है, क्या किया है ऐसा? साईं बाबा संस्थान के कई सारे डिसीजन, देखो पहले तो एक बात मैं आपको क्लियर करना चाहूँगा, जो भी सब लोग देख रहे कि जो विकास है ये निरंतर प्रक्रिया है. ये कोई एक दिन की या एक साल की या 3 साल की नहीं है, ये निरंतर चलती रहती है. लेकिन जो भी कार्यकाल हमें मिलता है उस कार्यकाल में हमें अच्छे से अच्छा काम करना चाहिए, ऐसा मेरा मानना है. वही ध्यान में रखकर, वही बात मन में रखकर कई सारे डिसीजन यहाँ पर हम लोगों ने साईं भक्तों के लिए है. तो मैं सबसे पहले बताऊंगा कि पहले अगर आप देखोगे तो यहाँ पर साईं बाबा संस्थान में जब दर्शन क्यू लगती थी तो वो कई सारे भक्त रोड पर खड़े रहते थे. लेकिन दर्शन क्यू कॉम्प्लेक्स बनाने का डिसीजन तो हुआ था, लेकिन उसको पूर्तता नहीं थी. तो सबसे पहले हम लोगों ने वो डिसीजन लिया. और आप आज देखोगे तो बहुत ही बड़ा यहाँ पर दर्शन क्यू कॉम्प्लेक्स यहाँ पर बनने जा रहा है, जहाँ पर सारी सुविधाएं रहेगी. वहाँ पर आपको ब्रेकफास्ट मिलेगा, आपको दर्शन के पासेस वहीं पर मिलेंगे, मोबाइल के लॉकर्स भी वहीं पर मिलेंगे. और अच्छे तरीके से AC यहाँ पर वो दर्शन क्यू कॉम्प्लेक्स वहाँ पर बनाई जा रहा है, ताकि भक्तों को कहीं किसी भी प्रकार की दिक्कत नहीं आएगी, उन्हें रोड पर लाइन में रुकने की जरूरत नहीं पड़ेगी. इस प्रकार से कम 30,000 लोग एट ए टाइम उस दर्शन क्यू में खड़े रहेंगे या उसकी उनकी व्यवस्था हो जाएगी. इस प्रकार के दर्शन क्यू कॉम्प्लेक्स हुआ है. साथ ही साथ हम लोगों ने जो छोटे छोटे जो साईं भक्तों को जरूरी है वो डिसीजन भी हमने यहाँ पर लिए हैं. कि जैसे कि दर्शन क्यू जब लोग जाते हैं, जनरल लोग दर्शन क्यू में, तो उनको यहाँ पर दर्शन क्यू में चाय कॉफ़ी नाश्ता की व्यवस्था यहाँ पर फ्री साईं बाबा संस्थान की ओर से यहाँ पर दर्शन क्यू में की गई थी.
साथ ही साथ आप जब मंदिर से बाहर आ जाओगे तो जो बाबा की उदी है वो उनको कंपलसरी सबको मिल जाएगी, इस प्रकार की वो भी सुविधा की थी। कई सारे प्रोजेक्ट जो है हम लोगों ने रूम बुकिंग्स ऑनलाइन कर दिया है, उसके बाद में आपको पासेस भी अभी ऑनलाइन मिल जाएंगे ताकि भक्तों को दिक्कत ना आए। इस प्रकार की जो भी सुविधा है वो यहाँ पर करने का हमने अच्छे तरीके से प्रयास किया है। कई सारे डिसीजन है, मैं अभी अगर आपको ये डिसीजन सारे बताने जाऊँगा तो मुझे ऐसा लगता है कि यहाँ पर समय भी नहीं रहेगा, इसलिए बहुत सारे डिसीजन है जो छोटे मोटे भक्तों के लिए जरूरी है वो हम लोगों ने किए हैं। वीआईपी पासेस के लिए भी हम लोगों ने डिसीजन लिया था। पहले तो वीआईपी दर्शन करना है तो किसी के रेफरेंस से मिलता था, बट अभी हम लोगों ने यहाँ पर 200 रुपए देकर किसी भी साईं भक्त को यहाँ पर पास लेना है और जिनको जल्दबाजी है दर्शन करने के लिए उनको वो दर्शन कर सकते हैं। ऐसे अभी कोविड-19 के कारण कई व्यवस्थाओं पर यहाँ पर निर्बंध आए हैं, लेकिन बहुत सारे डिसीजन ऐसे हम लोगों ने लिए हैं कि जो भक्तों के लिए सुविधाजनक है। सच में ऐसा है, मैं भी साईं बाबा मंदिर यहाँ गई हूँ तो मैंने ये सब देखा है। तो आपका अगला प्रश्न ये है कि आपका जो आक्रमिक मानवता है आपकी, या फिर आपकी हिंदुत्व के जो विचार है वो मेरे ऑडियंस को और मुझको भी शेयर कीजिए, हमें भी समझाए। देखिए, मैं तो हमेशा किसी भी चीज़ के लिए, अच्छी चीज़ के लिए मैं आक्रामक रहता हूँ, ये मेरी मतलब मेरा स्वभाव है। लेकिन ये जो स्वभाव है हम लोगों ने कभी भी गलत काम के लिए कभी यूज़ नहीं किया। जो अच्छा है उसके लिए आक्रामक होना मुझे लगता है कि वो सही बात है। और आपने जो बात कही है कि हिंदुत्व की, देखिए हिंदुत्व हमारे लिए हमारा राष्ट्रीयत्व है, इसलिए, और जैसे मैंने आपको शुरू में बताया कि हमारे लिए राष्ट्र सर्वप्रथम है, तो इसलिए उसके विचारधाराओं में हमें कभी कॉम्प्रोमाइज़ किया नहीं है और ना ही करेंगे। इसलिए हम जिस भूमि में रहते हैं वो शिरडी की भूमि है। यहाँ पर साईं बाबा ने एक बहुत ही बड़ा मंत्र दिया है, सबका मालिक एक। तो वही मंत्र लेकर हम चलते हैं, लेकिन जो देश के हित में है, जो समाज के हित में है, जो साईं भक्तों के हित में है, उसमें हम कभी कॉम्प्रोमाइज़ नहीं करेंगे। जिन उनके लिए जो अच्छा है, उसके लिए जो अच्छा है, उसके लिए हमें और भी ज़्यादा अगर अग्रेसिव या आक्रामक होना पड़ा तो हम वहाँ पर होते हैं। और वो उसका कारण ये कि है कि ये सब अच्छा होना चाहिए, यही हमारा एक कारण रहता है। हो, खरंच। तर मामा, तुमचा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही हा जो मुद्दा काढलेला आहे की युवकांना व्यसनमुक्त करायचं आहे, व्यसनमुक्त म्हणजे बॅड हॅबिट्स त्यांचे काढून घ्यायचे आहेत। तर मामा, मला असं विचार आला की तुम्हाला असं का बरं वाटलं हे युवकांसाठीच पाहिजे? आता जर मला हा विचारलं तर युवकांच्या भलाईसाठी, पण मला असं वाटतं की तुम्ही हा विचार त्यांच्यासाठीच का बरं घेतला? कारण खूप दुसरे पण असतात, युवकांसाठीच का बरं? असं आहे की स्वामी विवेकानंदांचं एक फार मोठं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की तुमच्या देशाचं भवितव्य कशावर ठरेल तर तुमच्या युवकांच्या ओठावर कुठलं गीत आहे किंवा तुमच्या युवकांच्या ओठावर काय आहे त्याच्यावरून तुमच्या देशाचं भवितव्य ठरेल। आणि स्वामी विवेकानंदांनी आणखी एक दुसरी गोष्ट मोठी सांगितली होती त्यावेळेस की मला देशाला समर्पित 100 युवक द्या, मी या देशाला सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवाल। म्हणजे कुठलाही तुम्ही सामाजिक प्रबोधन घ्या किंवा क्रांतिकारी घ्या, त्यांनी सर्वांनी कायमच युवकांना या ठिकाणी समोर ठेवून हे केलेलं आहे। आणि आपला देशाचे ऊर्जावान पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी देखील युवकांसाठीच या ठिकाणी कायम नेहमीच या ठिकाणी अनेक योजना आणत असतात। त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये, हा देश जो आहे या संपूर्ण जगामध्ये तरुण देश समजला जातो। या देशामध्ये तरुणांची संख्या फार मोठी आहे। तरुण जे करू शकतील किंवा क्रांती कुठलीही करायची असेल तर फक्त तरुणच करू शकतात, असा आतापर्यंतचा इतिहास आहे। तर म्हणून युवक मनाने मनगटाने सक्षम राहिले पाहिजे, तो निर्व्यसनी राहिला पाहिजे, त्यांनी या समाजासाठी चांगलं केलं पाहिजे। समाजाचं जर भलं झालं तर आपलं पण भलं होईल, हा विचार जोपर्यंत त्यांच्या मनामध्ये जाणार नाही तोपर्यंत हे होणार नाही। त्यामुळं मुलांनी, युवकांनी निर्व्यसनी राहणं आजच्या काळामध्ये फार गरज आहे। पाश्चिमात्य देशांचं आपल्यावर आक्रमण होत आहे,
आपली या ठिकाणची तरुण पिढी बिघडण्यासाठी अनेक प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून केले जात हो. आहेत. तर ती तरुण पिढी जर एकदा बिघडली तर मला असं वाटतं की या देशाचं भवितव्य देखील धोक्यात येईल. त्याच्यामुळे ते होऊ नये. जसं आपण हा देश पातळीवर विचार करतो तसंच आपण गाव पातळीवर देखील विचार केला पाहिजे की माझ्या गावातला तरुण जो आहे तो निर्व्यसनी राहिला पाहिजे, चांगल्या कामांमध्ये राहिला पाहिजे. आणि हे चांगलं काम करत असताना या ठिकाणी त्या शहराचाही विकास होतो, त्या गावाचाही विकास होतो आणि त्याच्या व्यक्तिगत कुटुंबाचाही होतो आणि त्याचा स्वतःचा व्यक्तिगत देखील विकास होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तरुणांनी निर्व्यसनी राहणं फार गरजेचं आहे. हो, खरंच, कारण तरुणांवरच आपली पुढची पिढी अवलंबून आहे. तर तुमचे प्रश्न तर संपलेच आहे. मला खरंच खूप चांगलं वाटलं आणि एक खरं तुम्हाला सांगू इच्छित आहे की आजच्या दिवस मला खूप चांगलं वाटलं आणि तुम्ही माझी रोल मॉडेल म्हणून मी आता तुम्हाला ठेवलेलं आहे. तर खरंच चांगले वाटत आहे. तर तुम्ही मला एक ऑटोग्राफ देऊ शकता का? हां, तुला ऑटोग्राफ देतो. द्या. शेवटचं. खरंच ठीक. तर थँक्यू तुमच्या वेळासाठी. ठीक आहे. आज अतिशय चांगलं. मी खरं तर तुझ्या अगोदर आता आपण ही मुलाखत संपवणारच आहोत, परंतु मला फार आवडलं की तुझ्यासारखी एक तरुणी येते आणि असा इंटरव्ह्यू केला. ते काल जसं मी माझया सगळ्या लोकांना फेसबुकवरनं सांगितलं की कोण इंटरव्ह्यू घेणार आहे हे मी त्यांना मुद्दाम नाही सांगितलं आणि इंटरव्ह्यूमध्ये काय प्रश्न असणार ते मी नाही सांगितलं. त्याच्यामुळे मीही पूर्वतयारी केलेली नव्हती. पूर्वतयारी न करता तू अतिशय चांगले प्रश्न विचारले. मला असं वाटतं की हे जे फेसबुक लाईव्हवरनं माझे जितका आत्ता हा इंटरव्ह्यू बघितला आहे, मित्रांनो, खरं तर गरज आहे की यासारख्या युवकांनी, तरुणांनी पुढे येऊन या ठिकाणी अशा कार्यक्रमामध्ये सहभागी घेऊन आपल्या शहराचं भवितव्य, आपलं भवितव्य हे या ठिकाणी याच्यातून निश्चित घडू शकतं, याच्यातून चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं. त्याच्यामुळं मी या ठिकाणी हिला खूप खूप शुभेच्छा देतो. सचिन वाणी माझा मित्र आहे, त्याची ही मुलगी आहे आणि अतिशय चांगलं तिने मी बघितलं की तृप्ती देसाईच्या संबंधामध्ये देखील तिने अतिशय चांगली योग्य भूमिका घेतलेली होती. खरं तर तो विषय थोडा कॉन्ट्रोवर्शियल होता, परंतु तिने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकांसमोर मांडला की भारतीय वेशामध्ये लोकांनी या ठिकाणी मंदिरात दर्शनाला यावं. अतिशय समर्पक मुद्दा मांडला आणि तो लोकांना भावला देखील. मला असं वाटतं की आजचा हा जो इंटरव्ह्यू झालेला आहे खरंच चांगला झाला आहे. तिने अनेक प्रश्नांना स्पर्श करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की कमी वयामध्ये शिर्डीतली एखादी मुलगी जर अशा प्रकारचा इंटरव्ह्यू घेते तर मला असं वाटतं की हा एक चांगला संदेश आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती कराल, माझ्या माध्यमातून माझी ही व्यक्तिगत विनंती आपल्या सगळ्यांना असणार आहे की सचिन वाणीची ही जी मुलगी नेहमीच दर रविवारीच मला वाटतं की ती वेगवेगळ्या लोकांबरोबर ती चर्चा करणार आहे. आपण हा टॉक शो आवर्जून ऐकावा किंवा तिला जे काही सजेशन आपल्याला देता येईल ते आपण द्यावेत. मी तिचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तिला खूप खूप शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची प्रगती तुझी हो आणि एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी तुझ्या हातून मोठ्या मोठ्या आमच्याहीपेक्षा मोठ्या सेलिब्रिटींचं तुझा टॉक शो व्हावं ह्याच तुला खूप खूप शुभेच्छा देतो आणि साईबाबांना खूप खूप विनंती करतो आणि खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही युवकांसाठी इतकं व्यसनमुक्त काढलेलं आहे तर त्यांना एक संदेश द्यावा. तुम्ही त्यांनी काय करायला पाहिजे? निश्चितच युवकांना संदेश द्या असा तिचा अतिशय चांगला प्रश्न आहे. मी नेहमीच युवकांना वेगवेगळ्या माध्यमातून संदेश देत असतो. खरं तर माझे अनेकदा इंटरव्ह्यू झालेले आहेत, अनेकदा माझ्या डिबेटही झालेले आहेत वेगवेगळ्या विषयांवर, परंतु आजचा हा इंटरव्ह्यू मला फार मनापासून आनंद यासाठी झाला की तुझ्यासारख्या मुलींनी येऊन माझा इंटरव्ह्यू घेतला, मला प्रश्नही सांगितले नाही, मला विषयही सांगितला नाही आणि मी त्याला लगेच होकार दिला. असो, हा पार्ट वेगळा आहे, परंतु मी युवकांना एवढाच एक संदेश देईल की मित्रांनो, आपण शिर्डीसारख्या पुण्यनगरीमध्ये राहतो आणि येथील येणारा भक्त सुरक्षित राहायला पाहिजे. तो सुरक्षित राहिला तर आपण सुरक्षित राहू. त्यामुळे मी सगळ्या मित्रांना विनंती कराल की येणाऱ्या साई भक्तांचं आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीचं संरक्षण केलं पाहिजे, त्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टीमध्ये सहकार्य केलं पाहिजे. साई भक्तांना चुकीच्या पद्धतीचं मार्गदर्शन कोणी करणार असेल तर त्यांना आपण जागेवर रोखलं पाहिजे. आपल्या शहराच्या विकासामध्ये जर कोणी आडकाठी घालत असेल तर त्यांनाही आपण रोखलं पाहिजे. एवढंच या निमित्ताने सांगाल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना या ठिकाणी मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एवढीच विनंती कराल की आपण मनाने आणि मनगटाने सक्षम राहूयात. आपली जी क्षमता आहे ती सर्वांसमोर सिद्ध करूयात आणि आपल्या क्षमतेचा आणि आपल्या सिद्धतेचा हा जो उपयोग आहे या देशाच्या कल्याणासाठी होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात.
एवढाच संदेश मी या निमित्ताने देईल आणि निश्चितच पुढच्या वेळेस आपण वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी भेटूयात आणि वेगवेगळ्या माध्यमांवर आपण चर्चा करूयात, विषयावर चर्चा करूयात. मी पुन्हा एकदा या सचिन वाणीच्या मुलीला, येशू तिचं नाव आहे, तिला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये तिला प्रचंड यश या ठिकाणी साईबाबांनी द्यावं अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो. आणि आता माझा हे बोलणं थांबवतो आणि माझा संदेशही थांबवतो. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम काका, धन्यवाद. बस 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 असू दे बेटा. ओम साईराम. चल. ओम साईराम. बाय एव्हरीबडी.